आपण आता या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं। आपल्या सर्वांचे लाडके मयूर दादा यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सर्व बच्चो कंपनीना चांगल्या प्रकारचं साहित्य आणि त्याही पेक्षा लॉटरीमध्ये 3 बाईक ना 3 सायकली कोणाची लॉटरी लागेल मला माहित नाही, पण मयूरला निश्चितपणे चांगला आनंद वाटेल की या 3 मुलांना ज्यावेळेला ह्या सायकली मिळतील ते तुला कधीच विसरणार नाही, कारण त्यांच्या आयुष्यातली ही सायकल ही भविष्यामध्ये त्यांना पुढे घेऊन जाईल। तोच धागा खऱ्या अर्थाने मयूरने पकडून आज हा जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे गटनेते राजेंद्र घोरपडे, व्यासपीठावर आमचे पिशेकर बंधू पवार, सर्वच उपस्थित असलेले मान्यवर, सर्व पत्रकार, मयूरवर प्रेम करणारे सर्व तरुण मित्र आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मयूरचा स्वभाव हा एवढा प्रेमळ आहे की लहानपणापासून या घराशी माझं तसं नातं आहे। मयूरचे वडील, मयूरचे चुलते, ही सगळी मंडळी एक वेगळ्या प्रवाहामध्ये होती आणि ही मुलं यांच्या वडिलांचं ज्यावेळेला निधन झालं ते एकदम लहान होती, पुढे जातील का, पण आज चमत्कार करून दाखवलाय मयूरने। उद्योगामध्ये आपला तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून कशा प्रकारचं डेव्हलप करतोय हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर पाहिलं तर मयूरचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे। दोघे भाऊ एक जीवानी एक चांगल्या प्रकारचं काम करतात आणि आपल्या एक वेगळ्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पण केवळ पैसा कमवणं हा मयूरने कधी हेतू ठेवला नाही। प्रत्येक वेळेला त्याच्या मनात काहीतरी असतंय की माझा काहीतरी खर्च हातभार लागला पाहिजे, मग त्या टायमाला असे विचार त्यांच्या मनात येतात आणि चांगल्या विचारातून तुम्हाला मदत करण्याचा एक संकल्प केला जातोय। हा संकल्प अस्तित्वात आणायला मयूर आणि दोघे भाऊ एक चांगल्या विचारातून पुढे येतात आणि करतात। बदलापूरचं नाव दुसऱ्या एका गोष्टीमधून त्यांनी मयूरने पुढे नेलं। बदलापूरमध्ये एवढं चांगलं क्रिकेटचं ग्राउंड ते केलं अशा प्रकारचं की केवळ बदलापूर मधला नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ग्राउंडची चर्चा सुरू झाली आणि इथले खेळाडू तयार होण्यासाठी या मुलांना सुद्धा भविष्यात एक चांगली संधी मिळेल अशा प्रकारचं ग्राउंड बदलापूरमध्ये करून एक क्रिकेटच्या बाबतीत सुद्धा मुलांना खेळण्यासाठी एक चांगल्या प्रकारची सुविधा आज बदलापूरमध्ये केलं आणि त्यामुळं निश्चितपणे एक चांगले विचार घेऊन ज्यावेळेला मयूर हे काम करत असेल तर त्याला आशीर्वाद हा तर मी तर माझ्या मुलासारखंच त्यांना दोघा भावांना सांभाळत असतोय। त्यांना कुठल्याही प्रसंगाला मी हक्क आहे त्यांचा, कारण त्यांनी कधी काही सांगितलं तरी माझ्याकडून नाही हा शब्द कधी त्यांना मिळणार नाही, पण त्यांना आशीर्वाद देताना एकच सांगेल, कधी चुकीच्या संगतीला जाऊ नका, चांगल्या विचारातून जे लाईन पकडले त्याच विचारातून पुढे जावा आणि निश्चितपणे आपलं भविष्य हे उज्ज्वल व्हावा ही तुमच्या सगळ्यांच्याकडून मनापासून अपेक्षा व्यक्त करतो, दोघा बंधूंच्याकडून करतो। तर परिवार सांभाळणं, समाजामध्ये वाढणं हे आपल्या दृष्टीने सगळ्यांना चांगलं आहे आणि म्हणून या मुलांना ज्या वेळेला तुम्ही घडवता त्या टायमाला नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये आनंद मिळतोय। मी मनापासून मयूरचं आज अभिनंदन करेल, त्याला वाढदिवसाच्या उद्या ॲडव्हान्समध्ये आशीर्वाद देईल आणि थांबेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब। या ठिकाणी नुकताच किरणजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि संतोषजी खारीक आपले मनपूर्वक स्वागत। काही मान्यवरांचा सगळ्यांना उत्सुकता साहेब या ठिकाणी लागलेली की